जी गोष्ट नाही करायची तीच गोष्ट मी करायला जाते आणि मग प्रांजलच्या पप्पांचे बोलणे खाते. जी दिसते बघ, तू छान दिसते की ना नवीन मोबाईलमध्ये. छान दिसते. हे बघा आमच्या नवीन वहिनी, या ओल्ड वहिनी. इथं बनवली आहे प्रांजलसाठी आलू टिक्की. हाय हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत का? मस्त आणि मजेतच असायला हवं. तर आहे ना, मी तुम्हाला मध्ये एकदा दाखवलं होतं की मी झाडं खूप सगळे अशी म्हणजे 4-5-6 झाडं लावले होते गॅलरीमध्ये आणि टिकत नाही आमच्या इथं झाडं, ते पण मला माहिती होतं. पण तरी पण मी जी गोष्ट नाही करायची तीच गोष्ट मी करायला जाते आणि मग प्रांजलच्या पप्पांचे बोलणे खाते. आज माझ्यासोबत असंच झालं की मी जे झाडं लावलेली आहे ना, त्या झाडांची सगळं म्हणजे गुलाबाची झाडाची पानं गळायला लागली. म्हणजे त्याची तर पूर्ण गळूनच गेली आहे. त्याच्यानंतर तुळशीचे पण पानं गळायला लागली आहे. तुळस तर झालं 6 महिन्यापासून मी लावतच नव्हते, पण आता असं वाटलं की एकादशी वगैरे येते बाबा, घरामध्ये तुळशी असायला हवं, पूजा व्हायला हवी, म्हणून मी खूप मनापासून झाडं आणली लावली. पण ते काय मला काय म्हणतं ना, ते माझ्या घरामध्ये काही टिकतच नाही आहे. मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला की झाडं खूप चांगली गार्डन वगैरे आपल्या घरामध्ये गॅलरीमध्ये बनवावं, पण काय इश्यू आमच्या इथं आहे ना माहीत नाही मला. आमच्या इथं ऊनच लागत नाही, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आम्हाला स्वतःच्या बॉडीला ऊन लागत नाही, तेव्हा त्या झाडांना पण कसं लागणार. तर आता मी तुम्हाला दाखवते मी ते झाडं कशा प्रकारे ठेवले होते. मला वाटलं कुंडी छोटी झाली असेल म्हणून ते राहत नसेल, म्हणून मी माझ्या पहिल्यावाल्या कुंड्या काढल्या. त्याच्यानंतर मग ती सगळी माती वगैरे परत दुसऱ्या ह्याच्यात ट्रान्सफर केलं, पण तरी पण त्या झाडाची पानं काय गळायची थांबत नाही आहे. तर तुम्हाला जर माहिती असेल ना तर काय केलं पाहिजे तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला आंटीने सांगितलं होतं हळदीचं पाणी वगैरे कर, कांद्याचे जे साल वगैरे असतं ते 2-3 दिवस पाण्यामध्ये भिजत घाल, त्याचे स्लरी वगैरे बनवते असलं, ते सगळं बनवलं, पण तरी पण ते झाडाची पानं गळायचं काही थांबत नाही आहे. तर दाखवते मी तुम्हाला. खूप प्रयत्नाने मी एवढे सगळे झाडं लावले होते, पण मला त्या झाडांमध्ये काही यश आलं नाही. आत्ताच चहा वगैरे झालं आहे सगळं माझं. म्हटलं आता तुमच्यासोबत छोटासा ब्लॉग बनवावं. आज दिवसभर काय बनवलंच नाही ब्लॉग. प्रांजल पण आली स्कूलवरून, आता चहा वगैरे झालं आहे, तिला पण दूध दिलं आणि ती गेली खाली फ्रेंडसोबत खेळायला. चला मी तुम्हाला माझे झाडं कसे झाले त्यांची हालत ते दाखवते पहिले. बघा, हे गुलाबाचं झाड आहे, त्याचे तर पूर्ण पानं गळून गेले, पूर्ण एक पण पान राहिलं नाही आहे त्याला. आणि असं ना मला वाटतं आता ते पूर्ण गेलंच आहे कामामधून, फक्त एक काडी तेवढी हिरवी राहिली आहे, नाहीतर बाकीचे सगळं ते पूर्ण गेल्यातच जमा झाले. याचे पण खूप सगळे पानं असे वाकडे तिकडे झाले आहेत. काय माहिती असं काय होतं आहे, असं एकदम अशी होऊन जात आहे ते पानं. असं पानं राहत नाही आहे, पण याला थोडंसं मी काळजी घेते आहे. तर आता हे थोडंसं बरं वाटतं आहे. ते याच्या पण जेवढ्या कळ्या आल्या होत्या ना आणल्यानंतर, त्याच्यातली एक पण कळी फुलली नाही, सगळ्या कळ्या ऑटोमॅटिक गळून गेल्या. मग हे दोन्ही याचं ना मी कुंडी चेंज केल्या. असल्या कुंड्या होत्या व्हाईट कलरच्या, मला वाटलं मोठ्या याच्यात लावावं, मग मी मोठ्या याच्यात लावलं. त्याच्यानंतर हे जे आहे ना कढीपत्ता, तो चांगला आहे, त्याच्यामध्ये जास्त गजबज झाली होती म्हणून मी 2 इकडं काढून ठेवले, इकडं लावले. आणि तुळशीचे पण बघा पानं पूर्ण गळून गेले, बघा पूर्ण पानं गळाली. काय माहिती काय झाले. छोटंसंच झाडं, जास्त नाही आहे माझ्याकडे, थोडेसेच आहे, पण ते पण नाही टिकत आहे. तुम्हाला मी दाखवलं ते झाडं काय झाले ते तुम्हाला जर कमेंटमध्ये म्हणजे माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा की मी त्यांची काय अजून काळजी घेतली पाहिजे, की मी कमी पडते का त्या झाडांसाठी. तर पाणी वगैरे तर मी आता फक्त दिवसाआड पाणी टाकते, रोज पाणी पण टाकत नाही आहे. मला माहिती आहे, म्हणजे माझ्या माहेरी पण खूप झाडं लावायची, माझा भाऊ पण लावायचा. तर झाडांना मात्र ऊन पाहिजे हे मला नक्की माहिती आहे, पण माझ्याकडून काय चुकतं आहे माहीत नाही, किंवा त्याला ऊन लागत नाही म्हणून ते जळून जात आहे की खराब होत आहे. ॲटोमॅटिक खत वगैरे सगळं त्याला टाकलेलं आहे. आता मी मेशोवरती एक बूस्टर डोस मागवलं आहे, बघू आता तो येऊपर्यंत ते झाडं टिकतात की नाही, कसं आहे काय ते कळेलच. तर तुम्हाला जर माहिती असेल तर प्लीज मला माझ्या झाडांसाठी काहीतरी उपाय नक्की सांगा. आता मी किचनमध्ये आहे आणि आता माझं चालू आहे स्वयंपाक. संध्याकाळची वेळ झाली आहे, 7-7:30 झाली आहे. आमची बाहेरची आरती वगैरे असते ती पण झाली आहे. तर म्हटलं चला मस्त स्वयंपाक वगैरे बनवा. स्वयंपाकाला थोडंसं लवकरच लागलेली आहे. तर चला काय काय बनवलं ते पण तुमच्यासोबत मी शेअर करते. अशा पद्धतीने आता माझा स्वयंपाक चालू आहे. आता चपात्या वगैरे बनवायच्या आहे. आलू टिक्की ना पहिल्यांदाच बनवली, त्यामुळे कशी होईल काय होईल याची पण गॅरंटी नाही आहे. ट्राय करून बघितली आहे.
आलू ना मी थोडेसे ना एक्स्ट्राच बॉईल केले होते, जेणेकरून मला हे थोडं ट्राय करता येईल. मला जर चांगलं टेस्ट वगैरे वाटलं तर मी नक्कीच तुमच्यासोबत पण शेअर करेल. लहान मुलांना अशा चटपटीत गोष्टी खायला आवडतात आणि सॉस वगैरे सोबत तुम्ही त्यांना देऊ शकता, टिफिनला पण देऊ शकता. छान रेसिपी आहे आणि मस्त आहे, जास्त ऑइली पण नाही आहे आणि हेल्दी आहे मेन म्हणजे. आणि मी स्वयंपाक का लवकर करते तर आज संध्याकाळी आम्ही जाणार आहे गावाकडे, त्यामुळं पटपट स्वयंपाक बनवायचा आणि रात्रीला आम्ही निघणार आहे गावाकडे. प्रांजल इथं अभ्यास करते, असं जुगाड लावलंय तिने टिपावरती बसून. प्रांजल तुझ्यासाठी थँक्यू. टेस्ट करून बघ ना कसं झालंय. थोडं 5 मिनिटं ब्रेक घे, एकदा खाऊन घे, गरम आहे, खाऊन बघ आणि मग मला पण सांग कसं झालंय. तुला आवडलं तर मी नक्कीच तुझ्यासोबत म्हणजे टिफिनला पण देईन तुला. मग बघ ट्राय करू. तुला हे करून देऊ का, असं थंड करून देऊ? क्रिस्पी झालं यार. जाईल का आजचा दिवस तोंडात? थांब ना बाबा, गरम एकदम. आता काय गप्पा गप्पा खाऊ का सगळे? चांगलं आहे, टेस्टी आहे, पूर्ण खा. नक्की आवडले का? खरं? अरे सांगत पण नाही. अरे अरे काय होते? गरम लागतंय ना, थंड होऊन जाईल मग खा. जेवण वगैरे करून आता आम्ही निघालो होतो गावाकडे. रात्रीचा प्रवास होता, बाहेरचं वातावरण खूप थंड होतं, त्यामुळे सगळ्यांनी स्वेटर वगैरे घालून घेतले होते. बाहेर खूप थंड वाटतं. तर जेवण वगैरे करून दादांचं पण जेवण झालं होतं आणि दादा काय आमच्यासोबत येणार नव्हते. दादा बोलले तुम्ही जाऊन या आणि मी थांबतो म्हटले घरी. मग दादा घरीच थांबणार होते, दादा शॉपवरती पण जाणार होते. किचन वगैरे छान आवरून आता आम्ही निघालो गावाकडे. दिसते बघ तू, छान दिसते की ना नवीन मोबाईलमध्ये? छान दिसते मग, तुला दिसत छान. मला दिसतं अवतर नाकाचा आहे. बघ बाई मस्त दिसते. केस बघ तुझे असे. त्यांच्या अवतर काय दिसतो मा चांगली दिसते. तिथं गेलं का दोघं चालतं? दोघं म्हातार घरी जा. हा दुकानावर. उद्या सकाळी जावाई लवकर. बघ आता यायची गाडी लगे आम्हाला काढू न देते का तू? राहत्या का मग? मी आणतो तुम्ही रात्रीच पळाच्या काय? नाही नाही रात्री नाही जायचं आम्हाला आता. राहा 2-3 दिवस. अरे बापरे, जा नाही लगेच राहा बाई, तुझं लय अवघड आहे. आता मी त्या दिवशी ती बाय घेऊन येलो ते ताबडतोब पळले. मग काय करते आता, तिचं काम चालू होतं ना. आली एवढ्या लांब आपल्यासाठी, मग आता काय करते? बरं झालं ना, तेव्हा पाहून गेली. हा लय पळत पळत गेलो का बाई पण आम्ही त्या दिवशी, हाल झालेले. टाईमच झालता इथून जायला. प्रांजल काय सारी त्या बाई याच्यातले देव पाहिलं काय? कशातले? नाही आम्ही फक्त दर्शन घेतलं तिथं वेरूळला, खुलताबादला तिथं दर्शन घेतलं. लेण्या बिण्या नाही बघितलं बाई, एवढा कुठं टाइम होता बघायला? काय लेणं पाहायला दोघं नाही, खाली अंधार राहतो, खाली मोठं भोजरी. नाही मग आम्ही तिकडे नाही गेलो, आम्ही फक्त इथलं इथं बघितलं आणि मग लगेच गेलो. आम्हाला लगेच गाडी लागली मग तिथून. फोन केलं याव गेलो म्हणलं, फोन कर तो म्हणे अजून बस स्टँडवरच. बोलले राहतोय ना आता त्याला जायला. मग 2 वाजले होते. बाबू बाबू इकडे 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 ये, इकडे ये. म्हणजे एवढा टाइम नाही सापडत. बाबू हॅलो कर, हॅलो हाय कर, हाय कर, हाय कर. हॅलो
हाय. आणि आम्ही आज पोचलेलो आहे आज गावाकडे. तर बघू शकता असं चालू आहे गाव. हाय. कसं आता आम्ही चालू आहे? खेळतोय मातीत. कारण की मला मातीत खूप आवड आहे. काय होते बाबू? बाबू अरे 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 पळाला बाबू. काय झालं मम्मी? एवढं आणलं काय? हा माझा आहे मोठा भाऊ. हा आहे ना कॅमेरा समोर येण्यासाठी खूप घाबरतो, पण मी याला बळजबरीत कॅमेरा घेत होते. काही क्षण असे असतात ना की माणसाला कायमस्वरूपी आठवणीत राहतात. मी बळजबरीने त्याच्याजवळ कॅमेरा घेऊन जात होते. ते बोलतो नको नको नको, मला नको घेऊ कॅमेरामध्ये, तू लगेच ते व्हिडिओ टाकून देते, मग बघायला लोक बघतात. मी बोललं काय अडचण आहे ना तर व्हिडिओमध्ये यायला. हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज पप्पाचा महिना होता. महिना वगैरे झाल्यानंतर चुलत भावाचं म्हणजे हॉटेल टाकलं छोटंसं, ओपनिंग होतं. आम्ही काही सकाळी गेलो नाही, मग आम्ही आता चाललो आहे. तर रात्री पण आमच्यासोबत. किती लाजताय तुम्ही सगळे, देवा पांडुरंगा. एवढं लाजलं तर कसं होणार तुमचं? हा काकी किती लाजताय बघा हे सगळं. हे आमच्या काकी आहे. माझ्या काकी म्हटले या सगळ्यात छोट्या काकी. आता आम्ही चाललोय सगळे मस्तपैकी पाय 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 पाय. इकडं आमचा रोड आहे. हे बघा इकडं आमची सगळी वहिनी गँग आहे ही. पोरांचे हात पकडा. हे बघा कसला आमचा आवाज. हे बघा आमच्या नवीन वहिनी, या ओल्ड वहिनी. ओल्ड झाले तुम्ही आता. हा एक पाय झालं म्हणजे ओल्ड झाले. तर नाही आमच्याकडे मस्त छान. हे बघा बाय. हसत खेळत आम्ही पोचलो माझ्या भावाच्या हॉटेलवरती. तिथं छान प्रसाद वगैरे होता. सत्यनारायणची पूजा वगैरे झाली होती. मग प्रसाद वगैरे घेतला. त्याच्यानंतर नाश्ता वगैरे होता. मस्त फरसाण आणि सोनपापडी वगैरे आणलं होतं. त्याच्यानंतर हा भावाचा मुलगा आहे, तो बसला होता आम्हाला प्रसाद वाटायला, आणि एवढा लाजत होता ना तो, खूप लाजतो. तर आम्ही प्रसाद वगैरे घेतला. वहिनी त्यांनी पण नाश्ता वगैरे करत होत्या. जोपर्यंत कॅमेरा चालू होता तोपर्यंत असं होतं की तोंडात टाकू की नको, आमची ह्या मोठ्या वहिनी खाऊ की नको. मग त्या लाजत होत्या. त्या बोलल्या पहिले कॅमेरा बंद करा मगच मी खाणार. तर असं काय आम्ही इथं आलो होतो. इथं भाऊ बसलेला आहे आणि सगळ्यांचा नाश्ता वगैरे चालू होता. इथं भावाची मुलं वगैरे आहे. आणि हा आहे हायवे. तर हा हायवे जो आहे तो वैजापूर ते छत्रपती संभाजीनगर जाणारा किंवा कन्नड साईड, वेरूळ त्या साईडला जाणारा रोड आहे. तर तुम्ही जर ह्या रोडने गेले तर नक्कीच माझ्या भावाच्या हॉटेलवरती जा. खूप सगळा सपोर्ट करा. असा माझा आजचा व्हिडिओ तर आवडला तर लाईक करा.